तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. कुंभमेळ्याच्या कामावर पालिकेचा सर्जिकल स्ट्राईक. 3 बड्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमधून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027-2028च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक शहरात सुरू असलेल्या विकास कामांच्या मंद गतीमुळे आणि दिरंगाईमुळे नगर परिषद प्रशासन अत्यंत आक्रमक झाले आहे. कामात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या आणि ठरवून दिलेली कामे बंद ठेवणाऱ्या 3 मोठ्या कंत्राटदार कंपन्यांना त्र्यंबक नगर परिषदेने दररोज 25,000 रुपयांचा दंड आकारला आहे. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, उपनगराध्यक्ष सौ वेदिका पाटणकर आणि नगर परिषदेच्या अभियंत्यांनी काल शहरातील विविध भागात जाऊन सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गगनगिरी आश्रम ते पाटील गल्ली आणि पोलीस स्टेशन ते जव्हार फाटा या मार्गांवर रस्ते काँक्रिटीकरण, पावसाळी गटारे, विद्युत वाहिन्या आणि वाढीव भुयारी गटार योजनेचे काम अत्यंत वेगाने होणे गरजेचे आहे. परंतु पाहणी दरम्यान ही कामे बंद असल्याचे आणि अत्यंत निकृष्ट दर्जाची सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. कामे रखडल्यामुळे त्र्यंबक नगरीतील स्थानिक नागरिक आणि येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नमस्कार त्र्यंबकवासिय. आज या ठिकाणी जे सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 पार्श्वभूमी जे त्र्यंबक नगरीमध्ये विकास कामे चालू आहे त्या कामांची काल नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती, गटनेते आणि मान्य मुख्याधिकारी त्याचप्रमाणे इंजिनियर आम्ही सर्वांनी काल पाहणी केली. पाहणीमध्ये हे लक्षात आलं की जे काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू आहे किंवा कामांची जी संथ गतीने चालू आहे या सर्वांचा आम्ही काल लेखाजोखा घेतला. त्यामध्ये असे लक्षात आले की जे काम थांबले आहे तर ते का थांबले आहे याची चौकशी मान्य मुख्याधिकाऱ्यांनी केली, इंजिनियरने केली. तर त्यांनी काल प्रशासनाने काल जे इंजिनियर आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे जे काम करताय त्यांना काल पर डे 25,000 रुपये रोज असा दंड आकारण्यात आलेला आहे, कारण कामाची क्वालिटी त्यांना दिसलेली नाहीये. तर मी या ठिकाणी सांगू इच्छिते की जे काम संत गतीने चालू आहे किंवा निकृष्ट दर्जाचं चालू आहे त्याची पाहणी आम्ही केलेली आहे. तर यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना मी सांगेल की तुम्ही अतिशय सुंदर आणि चांगल्या रीतीचे कामं करा. कामं हे वेळेत पूर्ण करा, कारण त्र्यंबक नगरीतल्या नागरिकांना याचा खूप त्रास होतो आहे. प्रत्येक जण त्रस्त आहे कामांच्या बाबतीत. कोणाला त्रास न होता तुम्ही लवकरात लवकर तुमचे कामं पूर्ण करावी अशी मी त्यांना विनंती करेन. आणि असे उत्कृष्ट दर्जाचे व्हावेत, ते वेळेत पूर्ण व्हावेत आणि आगामी कुंभमेळा हा व्यवस्थित पार पडला पाहिजे एवढं मी त्यांना कॉन्ट्रॅक्टरांना सांगू इच्छिते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील 3 कंत्राटदारांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. SBD इन्फ्राट्रेक प्रायव्हेट लिमिटेड धुळे, गगनगिरी आश्रम ते पाटील गल्ली रस्त्याचे काम बंद ठेवल्याप्रकरणी रुद्रा कन्स्ट्रक्शन्स नांदेड, पोलीस स्टेशन ते जव्हार फाटा रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी सर्जित कन्स्ट्रक्शन्स अहमदाबाद, वाढीव भुयारी गटार योजनेचे काम वेळेत न सुरू केल्याप्रकरणी या 3 कंपन्यांनी काम त्वरित सुरू न केल्यास दररोज 25,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर त्र्यंबक पालिकेने घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. आता या कारवाईनंतर तरी विकास कामे वेगाने पूर्ण होतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्र्यंबकेश्वर व परिसरातील अशाच ताज्या आणि थेट बातम्या पाहण्यासाठी कबीर न्यूज नेटवर्कला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.